रत्नागिरीच्या राजकारणामध्ये गेले अनेक वर्ष अनेक गोष्टींची घडामोडी घडतात. अनेक राजकीय विरोधक एकमेकांना आरोप करतात आणि विशेषतः कोकणाचा विचार केला तर रामदासभाई कदमनी, नारायण राणे किंवा राणे कुटुंबांनी, कदम कुटुंबांनी एकमेकावरती आजपर्यंत अनेक आरोप केले. त्याच्यानंतरच्या काळामध्ये निलेश राणे खासदार झाले. नंतर सुद्धा त्यांनी इथले उदय सामंत असतील, किरण सामंत असतील व सामंत राणे पुन्हा एकदा झुंपलं होतं. हे गेल्या 10-12 वर्षातल्या राजकीय घडामोडी घडत गेल्या आणि आरोप प्रत्यारोप कदम करायचे राणेंवर, राणे करायचे कदमांवर, राणे करायचे सामंतांवर. सामंत काही वेळा टीका करताना काही अतिशय टोकाचे नाही पण काही शेलके शब्दासुद्धा त्यांना टीका करायचे, असं घडत होतं. पण मध्यंतरीच्या काळामध्ये शिवसेनेत दुबळी पडल्यानंतर मात्र एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार आलं आणि सरकारमध्ये निलेश राणे आमदार झाले, त्यानंतर उदय सामंत पालकमंत्री झाले, शिवसेने झाले. शिवसेनेत प्रवेश करून घेऊन निलेश राणेंना उमेदवारी देऊन तिथे निवडून आले, ते आमदार झाले. आणि त्यानंतर मात्र ह्यांच्यामधली राणे, कदम आणि सामंत यांच्यातली कटुता संपलेली दिसते असं एकंदरीत दिसतंय. त्याचं कारण आहे की मध्यंतरी राणेंनी बोलवल्याप्रमाणे उदय सामंत त्या सिंधुदुर्गात गेले होते. त्या ठिकाणी पक्षप्रवेशाच्या वेळेला कार्यक्रम झाले, तिथे एकमेकांचं कौतुक केलं आणि एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये निलेश राणेंनी सांगितलं नाही की मी आयुष्यभर मी शिवसेनेत राहील. नंतर आमदार सामंतांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं नाही. हे सगळं घडामोडी घडत असताना मध्यंतरी गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्गाच्या राज्याच्या दर्शनाच्या निमित्ताने राज्यमंत्री योगेश कदम सिंधुदुर्गात गेले आणि तो कार्यक्रम आयोजित केला होता निलेश राणेंनी. आणि त्यावेळेस सुद्धा योगेश कदमांचं त्यांनी स्वागत केलं. त्या योगेश कदमांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी सांगितले की 16 वर्षाची आमची जी कटुता होती त्यात संपली आणि आता प्रेमाचं नातं सुरू होईल. एकंदरीतच काय की गेल्या अनेक वर्षापासून रामदास कदम, नारायण राणे किंवा राणे आणि कदम यांचं जे वैर होतं किंवा राजकारणातलं वैर असेल किंवा टोकाची भूमिका घेतलेली असेल, आरोप प्रत्यारोप केलेले असतील, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मात्र आता कुठेतरी एक सुखद असं वातावरण राणे, सामंत आणि कदम यांच्यात कुठेतरी दिसायला लागलं. त्याचं कारण असं की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत ही सारी मंडळी आली. मग निलेश राणे आमदार झाले, पालकमंत्री उदय सामंत मंत्री झाले, तिकडे योगेश कदम मंत्री झाले आणि कुठेतरी भाजप आणि शिवसेना असे जरी सत्तेत असले तरी कोकणात मात्र तेवढेसे ते 2 जिल्ह्यामध्ये एकरूप होताना दिसत नाहीत. आणि त्या निमित्ताने का होईना किंवा त्या राजकीय दृष्टीने आपण पाहिलं तर निदान एकनाथ शिंदे नेतृत्वाखाली आल्या सरकारमध्ये किंवा शिवसेनेत दुपडी पडल्यानंतर मात्र एक गोष्ट झाली ती म्हणजे राणे, सामंत आणि कदम हे मात्र घराणी आता एकमेकाच्या संपर्कात आली. त्यांच्यातली कटुता संपली, वैर संपलं आणि मैत्रीचा एक नवा धागा, मैत्रीची एक नवी सुरुवात मात्र या निमित्ताने गेल्या काही दिवसातल्या घडामोडीवरून दिसून आली. काही करणार नाहीये, परंतु निलेशजींचे मी मनापासून आभार मानेन की आपल्या गणरायाच्या पूजेचा आणि आरतीचा मान आपण सर्वांनी मला दिला. गेली मला वाटतं 16 वर्ष ह्या गणरायाची आपण पूजा अर्चा करताय. 16 वर्षापूर्वी जेव्हा स्थापना केली होती या गणरायाची त्यावेळेस राणे कुटुंबी आणि कदम कुटुंबियांची परिस्थिती वेगळी होती. परंतु आज 16 वर्षानंतर आजची परिस्थिती ही इतकी त्यावेळेला जेवढी टोकाची होती आता हे प्रेम देखील तितकंच टोकाचं असेल, आता ही आपुलकी देखील तितकीच टोकाची असेल, एवढीच मी गणरायासाठी प्रार्थना केलेली आहे. बाप्पा करतो ते नेहमी चांगलंच करतो, आपल्या भल्यासाठीच करतो. राजकारण हे एका बाजूला, परंतु कालपासून सिंधुदुर्ग दौऱ्यावरती असताना दिलेची विशेषतः आपण जी आपुलकी मला दिली मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपण एखाद्या झाडाखाली बसलेला असताना कोकणी माणूस त्या झाडाची सावली देखील कधी विसरत नाही, ही आपली संस्कृती आहे. आणि आपल्या गणरायाच्या चरणी एवढीच आज प्रार्थना करतो, आमच्या कोकणाचा विकास होण्यासाठी आम्हाला दोघांनाही शक्ती देव, सद्बुद्धी देव, एवढीच मी आज गणरायाच्या चरणी प्रार्थना केली, दुसरं काही मागितलं नाही. आपण अतिशय आत्मीयतेने गणरायाची आपण पूजा करता. आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे, पण नक्कीच म्हणजे आपण म्हटलात की मी तुम्हाला ऊर्जा दिली, पण तसं नाही. उलट आपण सर्वांनी आज मला वेगळी ऊर्जा प्राप्त करून दिलेली आहे आणि ही ऊर्जा घेऊन महाराष्ट्रामध्ये काम करत असताना माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी जी जबाबदारी दिलेली आहे ती पार पाडत असताना आपल्यासारख्या सहकार्याची जेव्हा ताकद सोबत राहते तर नक्कीच काम करण्याची अजून ऊर्जा मिळते. ती ऊर्जा आपण मला दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो
आणि प्रतिष्ठानाच्या सर्व मंडळाच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक शुभेच्छा येतो. निलेश आपले पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.